नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, गेली 2 ते 3 दिवस झाला आपण लाईव्ह घेतलं नाही. थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं आपण लाईव्हला येऊ शकलो नाहीत. पण अपडेट आपण आज तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. तर गेली काही दिवस झालं, एक 15 ते 20 दिवसामध्ये जे आहे ती आपली सोलारची साईट होती ते बंद होती. तर कालपासून जी साईट आहे ते चालू झालेली आहे आणि आता जे वर्क ऑर्डर गायब झाल्या होत्या त्यासुद्धा परत आलेल्या आहेत. तर तुम्हाला आल्यात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला एक आता सध्या लाईव्हमध्ये आहे ते वर्क ऑर्डर आलेली दाखवणार आहे आणि पोर्टलमध्ये जाऊन जे आहे ते स्टेटस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि एक कमेंट तर बनतेच की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि आपला हा शेतकरी राजाचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग थेट आहे ते आपण स्क्रीनवरती जाऊया. तर आपण थेट स्क्रीनवरती आलोय आणि हे जे सोलारचं जे आहे मागेल त्याला सौर कृषी पंपाचं जो पोर्टल आहे ते पोर्टल तर सगळ्यालाच माहीत आहे. जर नसेल माहीत तर तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि तुम्हाला जर माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीसुद्धा लिंक आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता. तिथे जे नवीन शेतकरी आहेत, अनुभवी शेतकरी आहेत आणि खूप मार्गदर्शन होतं. ठीक आहे. महाराष्ट्राचे 4 ग्रुप आहेत. एक 2 फुलं आहेत, एक 2-3 ग्रुपमध्ये जागा आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये येऊन आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आपण तुमचा वेळ न घेता डायरेक्टली एक स्टेटस आपण दाखवणार आहोत जे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं आहे. तर ते स्टेटस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच तुम्हाला साईट चालू झाली आहे का नाही चालू झाली ते लगेच कळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बेनिफिशियली सर्व्हिसमध्ये जायचं आहे आणि ॲप्लिकेशन करंट स्टेटसवर जायचं. ठीक आहे. याच्यावरती आल्यानंतर नवीन विंडो ओपन होती आणि नवीन विंडोमध्ये तुम्हाला सर्च बाय बेनिफिशियली आय डी, ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुम्ही तुमचा वर्क ऑर्डरचा तुमचा MK ID आहे ते MK ID तुम्ही टाकू शकता आणि सर्च करा. ठीक आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली एक वर्क ऑर्डर रिपोर्ट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर आहे ते डाउनलोड होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची वर्क ऑर्डर आहे. तर तुम्ही अशा प्रकारे वर्क ऑर्डर डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमची वर्क ऑर्डर आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. याच्या अगोदर मी शेतकऱ्यांना खूप वेळेस म्हणलेलं आहे की तुम्ही तुमची वर्क ऑर्डर डाउनलोड करून घ्या, कारण की भविष्यामध्ये जर वर्क ऑर्डर गायब झाली तर तुम्हाला जे संबंधित एजन्सीवाले लोक आहेत ते तुम्हाला वर्क ऑर्डर मागतात. तर त्यामुळं तुमची वर्क ऑर्डर असणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तर तुम्हाला कुठल्या सोलार संदर्भात महत्त्वाची माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. सोलारचे खूप जे आता प्रॉब्लेम येत आहेत समोर आणि त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही आपण टाकलेले सुद्धा आहेत, काही टाकायचे आहेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया. उद्या तर आपण लाईव्ह घेणार आहोत, पण आज सध्या आपण नेटवर्क प्रॉब्लेममुळे लाईव्ह घेऊ शकलो नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सोलार कधी येणार याचा व्हिडिओ आपण संध्याकाळी टाकणार आहोत. तर नक्की